हॅलो नमस्कार, मी सोनाली. सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. कशा आहात सगळ्याजणी? काल व्हिडिओ आला नाही, खूप साऱ्या जणींनी वाट पण बघितली असेल आणि आत्तासुद्धा आजच्या व्हिडिओची सुद्धा वाट बघत असाल. लेट झालेला आहे. तर आई काय करत होती ना, की जे गहू आणलेले होते ना तिनं, ते गहू थोडंसं नीट करत होती. कारण तिचं म्हणणं असं होतं की जो आपला श्रावणातला जो शुक्रवार असतो ना, त्या शुक्रवारी ना आम्ही म्हणजे दळण वगैरे दळत नाही. अजून एक तिनं वार सांगितला. आता कोणाकोणाच्यात असं सांगा. त्यामुळं मग ते गुरुवारच्या दिवशीच तिनं काय केलं, दळायला दिलेलं होतं. काल शुक्रवार होता, आज शनिवार आहे. असो, तर कांदा जो आहे ना तो का भाजून घेत आहे, तर पास्ता बनवत होते. संध्याकाळच्या टायमिंगला ना मुलं म्हणली, मम्मी आम्हाला काहीतरी खायचं आहे. तुझं जेवण होईल तेव्हा होईल, पण आता आम्हाला काहीतरी चुटपुटं खायचं आहे. म्हणून मग काय करावं, तर होता पास्ता आपला रेग्युलर पास्ता जो होता तो परवा केलेला होता मी व्हाईट सॉसमधला. पण आता आहे तसा रेग्युलर आपलं कुठल्याही फळभाज्या ज्या काही असतील ना त्या कट करून आपण याच्यामध्ये घालू शकतो. अगदी साधा सिंपल पास्ता जो आहे तो मी बनवून दिलेला आहे. कधी कधी होतं ना मुलांना संध्याकाळच्या टायमिंगला, जसं मी गेल्या वेळेला पण मुलांना दिलेलं होतं तसंच हुक्की आलेली होती. आपले सॉसेस जेवढे आहेत तेवढे ॲड करून दिलेलं आहे. दळून पण घेऊन आली. मग म्हटलं तसं त्यांचीच बादली आणली. पंखा बंद करते मग भरूया. त्यात त्यांचीच बादली आहे काय? इथंच ठेव, इथं भरूया. मग म्हटलं दुसऱ्या मोठ्या डब्यात भरते पीठ. बादली आणली. पीठ दळलंय ना चांगलं? होय, छान बारीक आहे ना? दाबावं लागणार खाली. घरात गहू ठेवली का? ती पण घेऊन आली 6 किलो इकडं. कोण खात नाही ना घरी गहू. नुसत्या भाकरी. आता ज्वारी तेवढी दळून आणती नंतर, म्हणजे कसं भाकरी पण कधी पाहिजे तर होत्या ना. भाकरी असली ना बरं पडते. कधी कधी पीठ मळून चपात्या करण्यापेक्षा ते थापल्याला बरं वाटते. 1-2 जर नसती तर कसं केलं असतं. भागच नाही, निर्वास नाही. असं एक ताई मला म्हणत होती, इथं शिल्लक काय, ही सकाळची पनीरची भाजी एवढी शिल्लक राहिल्या. आता ही गरम करून दाखवते. काही ताईंच्या कमेंट होते की एअर फ्रायरमध्ये गरम करून दाखवतं. तुमच्यासाठी मी गरम करून दाखवतं. हे संध्याकाळचं जेवण होतं, शिल्लक राहिलेलं होतं आणि सकाळचं शिल्लक राहिलं की संध्याकाळी आम्ही खातो. तर फक्त यात भांडी निवडताना ना गरमीला टक्कर देणारीच भांडी निवडायची, म्हणजे सेफ असणारी. विचारूनच घ्यायची घेताना पण भांडी तुम्ही घेताना, आणि तिथं लावताना पण व्यवस्थित ती सेफ भांडी असतील तीच लावायचं. फ्रीजवरती लावते मी, जेणेकरून व्यवस्थित गरम जे आहे ना ते व्यवस्थित होतं. अगदी 5 मिनिटामध्ये होऊन जातं, जास्त वेळ नाही लागत. त्या दिवशी माझं तिथं स्टॉप झालं. हा दिवस आहे दुसरा, म्हणजे शुक्रवारचा दिवस, आणि सकाळ सकाळी मी बनवत होते आईसाठी पोहे. मुलं गेलेले होते शाळेला, त्यांचं काय तर जेवण खाणं डबा वगैरे सगळ्या माझ्या गोष्टी ज्या होत्या ना त्या झालेल्या होत्या. आई थोडंसं लेट उठलेली, म्हणून मग विचार केला की तिच्यासाठी ना पोहे बनवावे. कारण रेग्युलर तर तसं आपल्यात तुम्ही बघताय असं रेग्युलर कुणीही पोहे खात नाही, मी असो तुमच्या दादा असो. कारण काही पदार्थ असे एखाद्याला नाही सकाळ सकाळी आवडत, आणि जरी कधीतरी खायचं म्हणलं तर ठीक आहे. मग आता आई होती त्यामुळे आमच्या दोघींपुरते केलेले आहेत. हलकंसं लिंबू पिळलेलं आहे. लिंबू पिळल्यानंतर का कोणास ठाऊक कुठल्याही पदार्थाची जी टेस्ट आहे ना ती 2 पटीनं वाढते. गुड मॉर्निंग. गरम आहे बरं का. सकाळी 11-11:30चं टायमिंग असावं, आणि या दरम्यान किचन ओटा उरकायच्या आधी ना हे म्हटलं बारीक करून घ्यावं. तांदूळ, उडदाची डाळ आणि 1 चमचा होईल एवढी मी घेतलेली होती मेथी. हे रात्रभर भिजत घातलेलं होतं. आंबोळी, इडली, डोसा, उत्तप्पा सगळ्यासाठी चालतं. बघूया आता वेळेनुसार आपण ठरवणार आहोत काय बनवायचं काय न बनवायचं. आई पण आहे, आईला आवडतं, आरूला पण आवडतं, आणि ते सगळं बॅटर मी वाटून घेतला. आता 12 तास ठेवायचं फुगेपर्यंत. हॅलो नमस्कार, पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. मी सकाळपासून तुम्हाला आत्ता भेटत आहे. टायमिंग किती झालेलं आहे? 7:30. सकाळपासून म्हणजे मी सकाळी पोहे जसे बनवलेत त्याच्यावर मी तुमच्याशी आत्ता बोलत आहे. बस की. मुलं वरती अभ्यास करत आहेत. सागरची 2, आपली 2, आई इथं आहे. आज मी आता जस्ट बघितलं, भरपूर कमेंट होते की सारखी सुट्ट्या मारते, असं का ग ताई, असं का ग ताई. थोडंसं काहीतरी असतंच की त्यामुळं. ओके, बाकी तू कशी आहे? मी बरी वाटतंय, निवांत बसली आयुष्य दीडवर खाऊन झोपते आता. नाही, आज भांडी वगैरे घासली. बाकी बोटाचं
आहे बऱ्यापैकी. आता जाणार आहे स्वयंपाकाला. जेव्हा उन्हाळा असतो ना तेव्हा खरंच पीठ फुगलं जातं, पण पावसाळ्याचं थोडंसं अवघड होतं पीठ फुगायला, तर एवढं नाही फुगलेलं बघा. तर याच्यामध्ये ना आता मी थोडंसं हे टाकणार आहे, दही टाकणार. दही टाकल्यानं थोडंसं फुगेल. कोणी चॉकलेट खाऊन टाकलेत रे? चॉकलेट कोणी खाऊन टाकलेत? रस्त्यावर टाकल्या का? सगळं कचरा करून टाकलाय बघा वरती. काय हे काय ग बाळ? हे बघा, हे अवस्था बघा. मला माहिती आहे उद्या संडे आणि सॅटरडे आहे की नाही, त्यावेळी सगळं नीट आवरून देतो. तू पण त्यात माझी आहे. कोणी टाकली सगळ्याची? नाव कागद आहे ती. हा हा बाय का? अगं मी किती जरी इकडे तिकडे नीट ठेवायचा प्रयत्न केला का नाही, तरी सकाळी गडबड येते का नाही. असं किती आवरायचं आणि किती करायचं. ह्या एरियात चिमणी सुट्टी देत नाही बघा. ती वरती घालायची घरं म्हणजे किती घालायची. मला जाळी लावून घे, इथं घ्यायची ती जाळी. इथून एवढी जाळी. ज्यांचं तुमच्या दादाची कामं सुरू झाल्यामुळे ते राहून गेले आणि ते करायचं होतं. फक्त मला एवढंच सांगा की तेवढ्या ह्याला 25,000 जी तुम्ही जाळी म्हणताय ती बरोबर आहे का? सध्या माझ्याबद्दल खूप साऱ्या तक्रारी आहेत. मग ते कमेंट असू दे किंवा अवेळी व्हिडिओ येतात, वेळेवर येत नाही, गॅप टाकते. मी सगळ्या गोष्टी तुमच्या सहमत आहे, मान्य आहे. त्याच्यासाठी मी कुणालाच काही म्हणत नाही आणि त्या गोष्टी मी स्वतः मान्य करते. पण डिटेल्समध्ये डीपमध्ये जे जाणून घेतात, ज्यांना माहीत आहे सगळं, त्यांच्यासाठी माहीत आहे की ताई सध्याच्या काळामध्ये बऱ्यापैकी डिस्टर्ब आहे. डिस्टर्ब म्हणजे काय बघा, तुमचे दादा आता आहेत का? वेळ नाही, काय नाही. सध्या फुल म्हणजे त्यांच्या कामामध्ये आहेत. त्यामुळे कुठेतरी त्या गोष्टी सगळ्या आहेत. मी शेअर करेन लवकर तुम्हाला. असो, मी ना शेंगदाणे जे आहेत ते तेलामध्ये व्यवस्थित भाजून घेतले. त्याच्यानंतर उडदाची डाळ थोडीशी घ्यायची आहे, हरभऱ्याची डाळ घ्यायची आहे, फुटाण्याची डाळ घ्यायची आहे, सोबतच थोडासा लसूण, एवढं सगळं मी भाजून घेतलेलं आहे. आणि त्याच कढईमध्ये कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर एवढं सगळं व्यवस्थित भाजायचं आहे. कांदा टोमॅटो व्यवस्थित भाजेपर्यंत हलवायचं आहे. आणि हिरवी मिरची वाटली तर हिरवी मिरची घालू शकतो, अन्यथा लाल तिखट किंवा हे चटणी जी आहे ती तुम्ही वापरू शकता. सुरुवातीला व्यवस्थित मी बारीक करून घेतलं, नंतर थोडंसं पाणी ॲड करून पुन्हा एकदा मिक्सरला फिरवलेलं आहे. आता ही जी चटणी आहे ते तुम्ही नुसती शेंगदाणा चटणी म्हणून पण खाऊ शकता, पण याच्यामध्ये ना मी कांदा टोमॅटो जे आहे ते पण मिक्स करणार आहे. मी एकदम सगळं लावलं असतं, पण काय आहे ना की ते भांडं छोटं होतं, त्यामुळे मग मी सेपरेट लावून मिक्स केलं. त्याच्यानंतर मग खोबऱ्याची चटणी बनवत आहे. त्याच्यासाठी खोबरं घेतलेलं आहे, आलं लसूण कोथिंबीर आणि फुटाण्याची डाळ वापरत आहे. इथं हरभऱ्याची डाळसुद्धा आपण वापरू शकतो, पण ती सुरुवातीला भाजून घ्यायची हरभऱ्याची डाळ आणि मग ती वाटायची. तडका देत आहे. तडक्यासाठी जिरं मोहरी हिरव्या मिरच्या जास्त घातलेल्या आहेत. उडदाची डाळ आणि तुरीची डाळ याची फोडणी दिलेली आहे. छान लागते, फक्त व्यवस्थित भाजलं पाहिजे. हिरव्या मिरच्या मोठ्या मोठ्या कट करून का घातल्यात, कारण आईला मिरची भरपूर लागते, तिखट भरपूर लागते, त्यामुळं. आणि बाकी मुलं होती चौघं खाणारी, म्हणून मी थोडंसं मंदाळणे ठेवलेलं. म्हटलं आई त्यातल्या मिरच्या काढून खाईल. आणि पुन्हा त्याच पॅनमध्ये दुसरी फोडणी दिलेली आहे, अगदी जिरं मोहरी कोथिंबीर. कढीपत्ता तोडायचा विसरलो ताईनं. दूध गुलाबजामुन करावं म्हणलं, पनीर ठेवलेलं होतं डीपला, त्याचा झालाय दगड. आता जरा बाहेर काढून ठेवून आल्या, तोपर्यंत आई भाजी नीट करायला लागल्या. ही मेथीची भाजी गावची, पण नीट करून न ठेवल्यामुळे थोडीशी सुकली. नाही फ्रीजला ठेवल्या सुकत नाही. ही कपडा आहे ना बरोबर नव्हता, यात माती होती का सगळी, आणि ती कुठे पिशवीत घालू सगळं. बुधवार गुरुवार 2 दिवस, आज लगेच म्हणे मी उद्या जाते. घ्या, मी तर 8 दिवसाच्या वायद्यावर बोलवून घेतल्या आणि ही लगेचच जाते. एक कमेंट आलती काय, सोनाली किती पण कर, शेवटी लोक आणि सूनच म्हणते ती. आपण किती पण करा, शेवटी जीव जो आहे तो लेकाला आणि सुनाला लावला जातो. दुसरी कमेंट अशी होती की आता आई बाबाला सांग की गावाकडचं सगळं हे करा, कोणीतरी लावा करायला, आणि आता इथं मुलगा सून आहे तर इकडे या निघून. का ग? नाही बाई, गावात आपलं गावात तकडच बरं आहे, निवांत करायचं, आपलं आपलं खायचं. इकडे आम्हाला होते तोवर आम्ही आपलं रानातच जनावर आहे, ते दूध आहे आपलं, मळ्यात माळवं धान्य होईल तेवढं करणे, गॅसवर आपले 2 भाकरी करायला. ज्यांना प्रश्न पडतो ना की एवढं सगळं आहे इकडं आणि आई बापू ज्यांची गावाकडे आहेत त्यांची हीच कारण आहेत, मग ते कुणी पण असू दे, जगाच हीच कारण आहेत की गाव शेत सोडून काय काम आहे तुमच्या भाग शहरात. 2 खोल्यातनी किंवा 4 खोल्या असू दे, त्यातनी बसायचं, उगून बसायचं, त्यांच्या आहे त्या भाकरीचं वाट बघत आपलं आपलं करून खाऊन राहण्यात आपलं मोकळ्या हवाला निवांत. हा, ही कशी म्हणत्या, जिकडे तिकडे आहेत
ते सगळ्यात बेस्ट आहे. ते डोक्याला ताप नाही गोडी म्हणते. राहते. जरा फोन करते, सगळेजण बोलते, जेवला का, खाल्ला का, लांब आहे म्हणून विचारते. जवळ असल्यावर कुठलं कोणी कोणाला नाही कपाळात बसतंय. कपाळात बसतो म्हणजे कुठलं काय ग, माझे असं झालं तसं झालं, कुठलं टिकते पटते. आपले आहे ते आपली दररोज फोन करते ती पोरं, तुझा फोन असतोय, संदीप करतोय, सागर करतोय, जेवला का, खाल्ला का. आणि त्याची हार्दिक काय छान आहे. हार्दिक आता शाळेला चाललेला आहे. जशी रुपेशची मुलगी शाळेला चालल्या तसा हार्दिक चाललाय. कोण आलं बघूया थांबा. अरे आई कढी होती कढी. फार म्हणाला तुला म्हणाली काय कसला ग्रीन. उद्या काय आहे शाळेत. नाही मग आणलं की बाई एका ठिकाणी शाळेच्या कपड्यासाठी फिरायला लागले ते नवरा बायको. कधीपासून फिरायला लागलाय. 7ला गेले. मग तुम्हाला आधी नोटिफिकेशन देत नाही ती शाळा. कधी आले माहितीये का 3 वाजता आले मी कामावर. निळा म्हणजे कसं आहे. उद्या काय आहे नेमकं त्यांचं. ग्रीन डे असेल काय असणार. ग्रीन डे आलो पण ही झेंडू आणि हेच मिळते. पण असू दे. येळाला केळं, वनवासाला सीताफळ. या पद्धतीने गुलाबजामुन नक्की करून बघा ताईनो. पनीर होतं माझ्याकडे, डीपला ठेवल्यामुळे बर्फ झाला होता. थोडंसं कुटून घेतलं, एका कपड्यामध्ये ओतून ठेवलेलं आहे पाणी निचरा होईपर्यंत. आता पाक बनवत आहे मी. जी वाटीनं साखर घेतली, अंदाजे घेते मी पाकाचं. पाक करायला ठेवला आणि पनीर होतं ना त्यातलं सगळं पाणी जे आहे ते आपल्याला पूर्ण काढून घ्यायचं आहे. तर मी आईला म्हणलं तुला खरं सांग मनापासून तुला काय आवडतं. ज्वारीची भाकरी भाजी. आईसोबत गप्पा मारत स्वयंपाकाची जी सुरुवात झालेली होती ती छान वाटतं. असं कोणीतरी गप्पा मारतं आणि आपण काम करतो वगैरे, त्यामुळे थोडंसं बरं वाटतं. 3 चमचे मी घेतलेले आहे दूध पावडर बरोबर. आणि तुम्ही बघू शकता माझ्या अंदाजे 1-1.5 चमचा असावा मैदा घेतलेला आहे आणि 1 चमचा मी तूप घातलेलं आहे त्याच्यामध्ये. पनीरचं पाणी सगळं काढून घेतलं. मैदा, तूप, दूध पावडर मी एकत्र व्यवस्थित मिक्स केलं. त्याच्यानंतर पनीरचा गोळा जो होता ना तो पण व्यवस्थित त्याच्यामध्ये मिक्स करून घेतला आणि कणिक जसं मळतो ना तशा पद्धतीनं मळून घेतलेलं आहे. ते गुलाबजामुन उडतच होते तेलात ना फट. माझं उडून गेले. कसं केलं तर काय लय दिवस झालं जेवणात राहील नाही तर कोपीच करत. बर ते लक्षात ते असं गोळा केलं तर तेला टाकलं. कशाचं बनवलेलं सांगते काय कोणतं असं सांगितलं हा असं असं बनायचं. कुठलं काही एक असं चिक नसायचं आणि मैद्याच पिठण आणि काय घातलं कोणाला हे होतं का नाही खवा वगैरे. कुठला खवा ना किंवा मग तू गुलाबजामुन केलं कशाचं सांगते की मैदान आणि असं गोळ्या केल्याने कोणी तर सांगितलं ग तेव्हा एक असं चिक नसायचं आणि ते तेलात टाकल्यावर का नाही असं ताट उडून तव्यात त्या तिकडेच गेलं उडून. काय घातलं काय देणार राहिलं नाही. म्हणजे तुझ्यासोबत झालंय म्हणायचं. झालंय माझ्याच पुढं. बाई माझा उडणार नाही ना. उडून गेलं माझं तव्यात. यामध्ये मी कुठंही सोडा किंवा काहीही घातलेलं नाही. आणि जेव्हा तुम्ही असं कधी घरच्या घरी बनवता ना गुलाबजामुन तर सुरुवातीला थोडंसं बघत जावा एखादं टाकून पहिला ते व्यवस्थित फुगतंय का, व्यवस्थित आहे का, आणि मग तुम्ही पुढचं जे काय प्रोसिजर आहे ती करत जावा. असं आपल्या इथं व्यवस्थित झाले. एक पहिला बघितला आणि परवा जे आलेलं होतं इंडस व्हॅलीचा हा तवा बघू शकता छान पद्धतीनं होतात अगदी. एक ताई म्हणत होती ही भांडी जड असल्यामुळे गॅस एक्स्ट्रा जातो का सोनाली. आता तेवढा काय मी अनुभव घेतलेला नाही पण असू शकतं, मी नाही असं म्हणणार नाही, असू शकतं. पण जर रिव्ह्यू म्हटला तर बेस्ट आहे. गुलाबजामुन गव्हळं आपण म्हणतो ना याला गव्हळं काढणं म्हणतात. म्हणजे जास्त करपू द्यायचं नाही, काही नाही आहे. जसे मार्केटमधले असतात भले परफेक्ट नाही होतील पण थोडंफार तरी तशी दिसतात. ही खुशी बघा कसं वाटतंय. छान वाटते. नेते नको बाद नाही साऊथ इंडियन जन्माला यायचं दिवस आले महाराष्ट्रात. तुझं इधर बाबू जसजशा आपल्या आंबोळ्या तयार होतील तसं मी मुलांना वाढायला घेतलेलं आहे. कारण हे ना गरम गरमच खाल्लं जातं. इकडून निघालं की इकडं खायला बसलं तर ठीक, आणि आता तेवढी टेस्ट पुन्हा लागत नाही. मुलांना विचारलं मी कसं झालं तर चटण्या वगैरे. ही तिन्ही एका जागी अभ्यास करत बसलेली होती. चिव नंतर आली पाठीमागून. आरू पहिला, कारण असे काय पदार्थ म्हटलं ना तर आरूला खूप जास्त हे लागतं त्यामुळे आर्यांना दम निघेणं झालं. तर पहिला मग मी दे खातो मग मी अभ्यास करतो. असं आता हे ताट जे होतं ते मी आईसाठी तयार केलेलं आहे. गुलाबजामुन
मी कट करून दाखवते. ही रेसिपी तुम्ही करा, मी सांगितले तशा पद्धतीनं. पनीर जेवढं जास्त घालचाल तेवढं जास्त छान होतं. दूध पावडर असेल थोडी कमी असेल तर त्याच्या जागी थोडंसं एक्स्ट्रा तूप वाढवा, आणि तूप जर कमी असेल तर त्याच्या जागी पनीर किंवा दूध पावडर वापरा. ही दोघी नाही, ही गरम गरम खायचं असतंय. ते राहू दे भाजी, पहिला जेवून घे. काही पोरं रंधान ठेवून उठली ती का काय? कुणाचं आहे बघ, कोणाचं आहे? तू खाणार आहे ना अजून? हा मग बस. विळी आण बाई, विळी आणती पाहिजे. अरे डोक्याला ताप नको. ही विळी वरच ठेवून टाकते. हा दूध पावडर वापरल्यामुळे रे. झोपणार तू आईपाशी? नाही मम्मी सोडून झोप येत नाही? झोप येत नाही? कसं बोलतंय मग. चला जा, गुड नाईट. खाली खाली ताट आहे, ताट आहे. आई दार उघडून दे ग. खिडकी पडलेली कधी यायची? दात जीभ लावायची नाही ना, दात पुढे बाहेर निघेल. ओके चला, जेवण खाणं झाली. आता ना हे सगळं उरकून घ्यायचंय. पसारा पसारा आणि भांडी भरपूर आहेत. आजचा व्हिडिओ खूपच लेट आलेला आहे ताईनो, तुम्ही वाट बघत बसले असणार. खरंच सांगते, मनापासून माफी मागते. आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या, समजून घेताय असंच घ्या अजून थोडा दिवस तुमच्या ताईला. मग सगळ्यातून एकदा क्लिअर झाले की मी सगळं शेअर पण करीन आणि मग सगळं वेळेवर पण होईल. असो मी व्हिडिओचा एंड करते. आवडला तर लाईक करा. श्री स्वामी समर्थ.